परभणी हिंगोली विधान परिषदेची महाविकास आघाडीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर विवेक नावंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र काँग्रेसच्या माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुशील देशमुखांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर यांनी अर्ज दाखल केलाय। महायुतीमध्ये परभणी हिंगोलीची जागा शिवसेनेला सोडण्यात आली असून इथे सईद खान हे उमेदवार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचे बंडखोर 4 जूनला अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। कृष्णा, जे बंडखोर आहेत त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न तर पक्षश्रेष्ठींकडून केले जात आहेत, यश कितपत मिळणार हा प्रश्न आहे। प्रज्ञा छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदमध्ये जे झालं तेच या निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळत आहे। युती कागदावरती झाली, मात्र प्रत्यक्षात ती काही दिसली नाही। अगदी असंच चित्र आता आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा खरं तर पारंपरिक शिवसेनेची, मात्र ती यावेळी भाजपाला सुटली। भाजपाला सुटली असताना भाजपाचं संख्याबळ निश्चितच अधिक होतं शिवसेनेपेक्षा आणि त्यामुळे ही जागा भाजपाला दिली गेली। आता मात्र या सगळ्यामध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अब्दुल सत्तारांचे चिरंजीवांनीच थेट अर्ज दाखल केलेला आहे आणि आता त्यांना मुंबईत देखील बोलवण्यात आलेलं आहे। मराठवाड्यातल्या 4 जागांपैकी 2 ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एका ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी झाली आणि परभणीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये बंडखोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता या सगळ्यामध्ये बंडखोरी शमवण्यात यश मिळणार आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी बैठका मुंबईमध्ये होत आहेत। आज सत्तारांना मुंबईत बोलावलं, इथल्या 6 आमदार 1 खासदारांना देखील मुंबईत बोलवलेलं आहे। दुसरीकडे परभणीमध्ये काँग्रेसकडनं ज्यांनी अर्ज भरलाय त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तिथं अर्ज भरलेला आहे। जागा शिवसेनेला मिळालेली असताना त्या ठिकाणी देखील काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजून 2, 3, 4 तारखेपर्यंतचा या सगळ्यासाठी वेळ आहे। आज कुणाचे अर्ज बाद होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जसं जिल्हा परिषदमध्ये झालं तेच या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळत आहे। ही मराठवाड्याची वस्तुस्थिती आहे। प्रज्ञा। कृष्णा, रजत आणि मंदार तुमच्या तिघांचेही आभार, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।